प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी कलकत्ता या वेस्ट बंगाल के इलेक्शन को ग्राम पंचायत का इलेक्शन समझ है, ऐसा मैं मान के चलता हूँ। और ये लोगों की धारणा भी होती जा रही है। 70 सालों में जो कोई प्रधानमंत्री रहे हैं वो एक या दो बार ही स्टेट के इलेक्शन में दखल अंदाज देते हैं, लेकिन इस बार जिस तरह से मोदी जी कैंपेनिंग कर रहे हैं वो यही दिखाई दे रहा है कि प्रधानमंत्री कैंपेनिंग नहीं कर रहे हैं तो किसी गांव के प्रधान कैंपेनिंग कर रहे हैं। इतनी बार वो अपनी दिल्ली की गद्दी छोड़कर कलकत्ता पहुंच रहे, ऐसी एक परिस्थिति है। प्रधानमंत्री के इस रवैये से उस पोस्ट की गरिमा खत्म होती जा रही है और कलकत्ता में जितने या वेस्ट बंगाल में जितनी राजनीतिक दल है जो कैंपेन कर रहे हैं, आज उसके गली का नेता भी प्रधानमंत्री को टारगेट कर रहा है, ऐसी एक परिस्थिति है। और प्रधानमंत्री की इस रवैये से पोस्ट की जो गरिमा है वो धीरे धीरे खत्म होते जा रही है। यांना आता एकच काम राहिले असं दिसतंय। आणि ते म्हणजे उठसून बेंगॉलमध्ये जायचं आणि राज्याच्या निवडणुकीमध्ये प्रचाराला जायचं। पंतप्रधानासारख्या व्यक्तींनी 17 वेळा एका राज्यामध्ये निवडणुकीला जायचं हे पंतप्रधानाच्या पदाला शोभणारं नाही। तो उलट पंतप्रधानाचं पद आणि त्याची असणारी गरिमा ही पूर्णपणे घालवली अशी परिस्थिती आहे। गल्लीतला सुद्धा कार्यकर्ता हा पंतप्रधानावरती टीका करायला लागलाय अशी परिस्थिती आहे। बीजेपीच्या विरोधामधला जेवढा कार्यकर्ता आहे तो सगळा कार्यकर्ता हा पंतप्रधानाला टार्गेट करतो। ही काही शोभनीय बाब आहे असं त्या ठिकाणी आम्ही मानत नाही। म्हणून याचा कुठेतरी भारतीय जनता पक्षाने विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। मतदार यांना मी असं सांगू इच्छितो की मार्च महिन्यामध्ये ट्रायने विजेचा दर वाढवला। नेहमीच्या पद्धतीने ट्रायचा प्रपोजल आलं तर त्याच्यावरती सुनावणी होते आणि सुनावणी झाल्यानंतर किती वाढवायचं किती न वाढवायचं असा त्याचा निर्णय असतो। कोविडमुळे सुनावणी झाली नाही आणि वीज या मंत्रिमंडळाने डबल करून टाकलं। तेव्हा जे काही सांगितलं जातंय की कोरोनामुळे लोक घरी बसले, फॅन अधिक चालू केला, एसी अधिक चालू केला, वीज अधिक कमी केली, हे सगळं धारणात खोटं आहे। कुठल्याही मंत्र्याला त्यांनी माझ्याबरोबर बसावं, खुल्या मैदानात बसावं आणि विजेचा तुमचा दर हा कन्झम्पशनमुळे वाढलेला आहे की तुम्ही वीज दर वाढवलेत म्हणून असताना वाढलेला आहे, याचा खुलासा आणि पूर्ण चर्चा कुठल्याही मंत्र्याबरोबर आणि कुठल्याही मैदानामध्ये मी करायला तयार आहे।
मंत्रिमंडळाने हे माझं आव्हान स्वीकारावं. महाराष्ट्र शासनाचं बजेट सेशन झालं. बजेट काय आहे हे कोणालाच माहिती नाही. कोरोना आता इथल्या सरकारला एक साधन म्हणून झालेलं आहे. इथल्या डॉक्टर असेल, नर्सेस असतील, चतुर्थ श्रेणीतला कामगार असेल, अधिकारी असेल, या सगळ्याने कोरोनाचे बाधित पेशंट वाचवण्याचं फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. लोकही वाचवली त्या सगळ्या याच्यामध्ये. आणि एक सेवाही दिली. पण शासनाने दुर्दैवाने हे कोविड-19 पुन्हा नव्या पद्धतीने नाटक त्या ठिकाणी सुरुवात केलेलं आहे. शासनाला आम्ही असताना विचारतो की ज्या ज्या शहरांमध्ये तुम्ही लॉकडाऊन केलंय त्या त्या शहरांमधला असताना कोविड थांबलंय का? किंवा हे जे संडे टू संडे मार्केट बंद करण्याचा असताना जो निर्णय आहे याच्यामुळे असताना त्या जिल्ह्यांमध्ये असताना कोविड थांबलंय का? तर अजिबात नाही. जी दक्षता घेतली पाहिजे शासनाने सांगावं की ही दक्षता आपण घ्या. लोक ती दक्षता घ्यायला तयार आहेत. परंतु लॉकडाऊनला लोकांचा विरोध आहे. कारण गेल्या वर्षभरामध्ये जो काही आर्थिक कणा होता तो पूर्णपणे मोडलेला आहे. आणि आता कमवल्याशिवाय चूल चालू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. शासनाला या गोष्टीचा विचार करूनच लॉकडाऊनच्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या पाहिजेत. अन्यथा 23,000चा आकडा जे 23,000चा आकडा सांगतात आहेत त्या सगळ्यांना माझा असणारा सवाल आहे, महाराष्ट्राची जनता किती आहे तेवढं फक्त सांगा. आणि टक्केवारीमध्ये ही 23%, 23,000 किती टक्क्यांमध्ये होतात याचाही खुलासा करा.